ವೀಕ್ಷಕರೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ನಂದಗಡ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ 3 ಬಾರಿ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಈಗ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತಹ ಹಾಗೂ ಸಕ್ರಿಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 30 ವರ್ಷ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಿರುವಂತಹ, ಜೊತೆಗೆ ನಂದಗಡ ಕುಬಾ ಮಸ್ಜಿದ್ ಇದರ ಒಂದು ಸದಸ್ಯರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಿರುವಂತಹ, ಜೊತೆಗೆ ಇಂಡಿಯನ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಒಂದು ನಿಷ್ಠಾವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ, ಬೆಳಗಾಂ ಲಾರಿ ಓನರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಇದರ ಒಂದು ಸದಸ್ಯರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಅವರ ಒಂದು ಸ್ವಂತ ಉದ್ಯಮ SK ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಇದರ ಒಂದು ಓನರ್ ಕೂಡ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಹೇಳೋದಾದ್ರೆ NRE ಸೊಸೈಟಿ ಇದರ ಒಂದು ಸದಸ್ಯರಾಗಿ, ಜೊತೆಗೆ UGSC ಸ್ಕೂಲ್ SDMC ಒಂದು ಸದಸ್ಯರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಇದರ ಒಂದು ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಿರುವಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಫಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಗೌಸ್ ಕಾಜಿ ಸರ್ ನಮ್ಮ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ politiciansinIndia.com ವತಿಯಿಂದ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ. ಸರ್ ನಮಸ್ತೆ. ನಮಸ್ತೆ ಸರ್. ಅಸ್ಸಲಾಂ ವಲೈಕುಂ. ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಫಿ ಸರ್, ಸಕ್ರಿಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 30 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಚಿರಪರಿಚಿತರು. ಆದರೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಒಂದು ಕಿರು ಪರಿಚಯ ನಮ್ಮ ವೀಕ್ಷಕರ ಮುಂದೆ ಹೇಳಿ ಸರ್. ಅಸ್ಸಲಾಂ ವಲೈಕುಂ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. मेरा नाम मोहम्मद शफ़ी मोहम्मद गौस काजी. मैं लास्ट 3 टर्म से ग्राम पंचायत मेंबर हूँ और 1 टर्म के अंदर मैं अध्यक्ष रह चुका हूँ. ओके. और मेरा एजुकेशन इधर ही नंदगढ़ गांव में उर्दू मीडियम में हुआ है और मेरा हायर स्कूल भी इधर ही हुआ है और डिग्री कॉलेज भी नंदगढ़ में ही पूरी किया हूँ मैं. ओके. आफ्टर कंप्लीशन ऑफ डिग्री मैं जॉब करना चाहता था, लेकिन बैड लक के मैं उर्दू मीडियम होने की वजह से, कन्नड़ परफेक्ट न होने की वजह से मैं पुलिस डिपार्टमेंट ज्वाइन नहीं कर सका. ओके ओके. फिजिकली तो फिट था मैं बस. ओके. वो जो मिस होने के बाद कैसे मतलब आना हुआ, पॉलिटिक्स में कैसे आना हुआ? देन अभी जहाँ तक रोजी रोटी का मसला है, हाँ. तो नौकरी न मिलने की वजह से हमारे पिताजी का तो कैरी ऑन बिजनेस था पैडी फील्ड का, और राइस मिल्स भी थे. तो पिताजी के साथ मैं उनके बिजनेस में ज्वाइन हो गया. ಓಕೆ ಸರ್, ಇನ್ನು ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಬರುವುದಂದ್ರೆ ಹೇಗೆ ಸರ್? ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೆ ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ತಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಯಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಮೆಂಬರ್ಸ್ ಆ ತರ ಇದ್ರ ಸರ್? मेरे पिताजी 2 टर्म पंचायत मेंबर भी रह चुके हैं, उसके अंदर 1 टर्म वाइस प्रेसिडेंट भी रह चुके हैं. ओके. उनके बाद हमारे अंकल वो भी 2 मरतबा ग्राम पंचायत मेंबर हो चुके हैं. ओके. आफ्टर उनके बाद मैं 3 टर्म ग्राम पंचायत मेंबर और 1 मरतबा 1 टर्म पंचायत अध्यक्ष हुआ. ಓಕೆ. ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ನಿಮ್ಗೆ ಕನಸಿತ್ತ ಸರ್, ಈಗ ನಾನು ಆಮೇಲೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮೆಂಬರ್ ಆಗ್ತೇನೆ, ಆಮೇಲೆ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ? ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾದಂತ ಒಂದು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಾಡಿದಿರಿ. ಈಗ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಫಿ ಸರ್ ಅಂತಂದ್ರೆ ಫೇಮಸ್ ನಂದಗಡ ಭಾಗದಲ್ಲಿ. ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ಒಂದು ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಾಗಿದೆ. ಅವು ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಸರ್ ಹೇಗೆ ಆಯ್ತು? ಜನರನ್ನ ಹಚ್ಕೊಳ್ಳೋದಾಗ್ಲಿ, ಜನರ ಜೊತೆಗೆ ನಡೆಯೋದಾಗ್ಲಿ, वो कैसे हुआ? मैं कॉलेज के पीरियड से ही थोड़ा पॉलिटिक्स के अंदर इंटरेस्टेड था मेरे को. मेरा सब्जेक्ट भी डिग्री के अंदर ऑप्शनल में पॉलिटिकल साइंस ही लिया था मैंने. ओके ओके ओके. मैं पिताजी के नक्शे कदम पर चलकर उनके जो आइडियाज थे, हाँ. उनको दिमाग में रखकर, मीन्स मेरा सरनेम ही काजी है. ओके. बहुत से क्रिटिकल प्रॉब्लम्स हमारे पिताजी के सामने आते थे. ओके. वो उनको ध्यान में रख के हमने उसके ऊपर फोकस करके उसके अंदर इंटरेस्ट लेके इसके अंदर कैरी फॉरवर्ड किया. ओके. उसमें अल्लाह ताला की क्या मसलियत थी मेरे को मालूम नहीं, हाँ. लेकिन लोगों की सेवा करने का अल्लाह ताला ने मेरे को मौका दिया बस. ओके. 3 बार ग्राम पंचायत सदस्य बने. उस टाइम पे क्या क्या डेवलपमेंट काम वगैरह किया हुआ? एज यूजुअल एज ए मेंबर हमने हमारे फर्स्ट टर्म के अंदर तो मैं अध्यक्ष नहीं हुआ था. ओके. जब भी एडवाइस देते थे, हमारा फर्स्ट टाइम था. हाँ. जो काम हमारे पर्टिकुलर वार्ड में जो होना चाहिए, हाँ. पूरा डट के मुकाबला करके, हाँ. फाइट करके, अध्यक्ष से मना के, पीडीओ को बोल के, हम डेवलपमेंट में काम करके सक्रिय जो लोगों का तकलीफ है, ओके. जैसे बेसिक नीड्स, पानी, गटर्स, हाँ. और तुम्हारा लाइट्स, स्ट्रीट लाइट, रोड, इसके बारे में ज़्यादा फोकस करके जो लोगों के काम किया, तो
उन लोगों के आशीर्वाद से ही सेकंड टर्म में भी मेरे को जनता ने साथ दिया, लोगों ने साथ दिया। और एक मरतबा इलेक्शन बैठो करके रिक्वेस्ट करने के बाद मैंने सेकंड बार और टर्म कंटिन्यू किया बस। ಓಕೆ, ಸೆಕೆಂಡ್ ಟರ್ಮ್ आपने जीत कर आया, ಎರಡನೇ ಸಲನೂ ಕೂಡ ಗೆದ್ದು ಬಂದ್ರಿ ಸರ್. ಅವಾಗ ಏನಾದ್ರು ಅಧ್ಯಕ್ಷ ಪದವಿ ತಮಗೆ ಏನಾದ್ರು ಒಲ್ದು ಬಂತ ಸರ್ ಆ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ? ಆ ಟೈಮ್ದಾಗ ಸುಧಾ ನನ್ಗೆ ಸುಮಾರು ತ್ರಾಸ್ ಬಂತು ಸರ್. ಯಾಕಂದ್ರೆ ಆಕ್ಚುಲಿ ನಾನು ಮಮ್ಡನ್ಸ್ ಅದೇನಂತ ಹೇಳಿ, ಆದ್ರೆ ಸುಧಾ ನನಗೆ ಎಲ್ಲಾರು ಜನರು, ಓಕೆ, ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಆಗಲಿ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಸಮಾಜ ಆಗಲಿ, ಮತ್ತ ನಮ್ದ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜ ಆಗಲಿ, ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಇನ್ ನಂದಗಡ 60 to 65% Maratha Samaj is there, sir. Okay. Those members also cooperate him, sir. Okay, 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 okay. मेरे को अध्यक्ष बनाने में बहुत अच्छा कोऑपरेट किया सर. हाँ हाँ हाँ. बाद में आप तीसरी बार मेंबर बनते हैं, उस टाइम पे आप अध्यक्ष भी बनते हैं सर नंदगढ़ का. जो अध्यक्ष बनते उस टाइम में कितना खुशी हो गया सर आपने? नहीं सर, मैं सेकंड टर्म में ही अध्यक्ष हुआ सर. थर्ड टाइम अभी मेंबर हूँ सर. ओके ओके ओके. अभी मेरे को अभी थर्ड टर्म के अंदर ये है, एक ऑब्जेक्ट ऐसा है. हाँ. मेरे सामने वो कोई मिस अप्रोप्रिएट काम नहीं कर सकते सर. अच्छा अच्छा. क्योंकि हर सेक्शंस में क्या है मेरे को आइडियाज है. ओके 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 ओके. दैट इज ऑल्सो आने अभी जो चेयर पर बंदा बैठा है अध्यक्ष, कौन सी भी बात सलाह मशवरे से हमारे से ओपिनियन लेके ही कंटिन्यू करता है. अच्छा 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 अच्छा. तभी सर आप जो अध्यक्ष बने उस टाइम पे एक PDO साहब का भी पंचायत डेवलपमेंट अधिकारी और ಹೆಸರು ಕೂಡ ತಾವು ತಗೋತಿದ್ರಿ ಸರ್. इब्र कॉम्बिनेशन ಕೂಡ तालमेल एक अच्छी ढंग से हुआ और भरपूर ऐसे मतलब काम जो अभी अभिवृद्धि काम वगैरह हुआ, तो वो कैसे हुआ सर? सर वैसा तो हर डेवलपमेंट के पीछे हर सक्सेसिव कलेक्ट कोई भी ऐसा कि आज जो उंगली उठा के जो बोलता है सारे बेलगाम जिला में नंदगढ़ का ग्राम पंचायत 1 नंबर ग्राम पंचायत करके बोलते हैं. और चर्चा करते वक्त आप ही बता रहे थे, तो ये शायद मतलब अभी पूरा भारत देश में ही कुछ अभी नंबर वगैरह लिया करके, तो क्या क्या काम ऐसे हुआ? सही है सर. जब हम हमारा टर्म में जब हम अध्यक्ष थे तो हमारे को मैं मानता हूँ एक गॉड गिफ्ट, अल्लाह का गिफ्ट था कि मेरे को एक सही बंदा जो PDO, उसका नाम गणेश सर है, आज जो बेलगाम में ED का काम कर रहे हैं. वो इतना शार्प माइंडेड थे. उसके पहला भी कहीं पर भी वो PDO होके कर गए थे. उधर हर जगह हर ग्राम पंचायत को गांधी ग्राम पुरस्कार दिला है सर. खानापुर तालुके में फर्स्ट ही पंचायत आ जाती थी वो. जब हमारे को भी चांस मिला तो सर हमने थ्रू आउट इंडिया रैंकिंग के अंदर ग्राम पंचायत में हमारे नंदगढ़ को हमने 5वां स्थान दिलाया सर. हम दोनों ने मिलकर, हमारी कमेटी ने मिलकर सर. ओके ओके ओके. देन उसी साल हमारे को कर्नाटक के अंदर भी गांधीग्राम पुरस्कार मिला सर. देन हमारे को माजी लेट श्री अंगड़ी सर जो MP थे, झड़पी में बुला के हमारे दोनों का सत्कार किए सर. सुरेश अंगड़ी सर. ओके ओके ओके. हमारे को जैसे अभी अवार्ड मिलते हैं, बेंगलुरु जाके उधर अवार्ड लिया, इधर सम्मान लिया, तो कितना खुशी हुआ सर आपको? सर दैट इज अनबीटेबल सर. उसको मेरे पास लफ्ज नहीं, बयान नहीं कर सकता सर. ओके. हमने वैसा तो विजिट किया सर. हमारे को जो रूरल एजुकेशन जो संस्था है गदग के अंदर, फॉर SLRM के डिबेट के लिए मेरे को गणेश सर को भी बुलाए थे. हम दोनों उधर भी अटेंड किए सर. ओके ओके ओके. उधर एक सेमिनार था कि तुमने ये फील्ड में SLRM घटक के लिए क्या क्या करके तुमने ये काम स्टार्ट किया ये एरिया के लिए. क्योंकि हमारा जो ये जोन है इसके अंदर हमारी पहली पंचायत हमारे टर्म के अंदर जो SLRM का काम स्टार्ट किया सर. और साथ ही साथ सर अभी जो ग्राम पंचायत जो अध्यक्ष चुन के बाद ನೀವು ಗೆದ್ದು ಬಂದ ನಂತರ ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀರಿ. ಪ್ರಥಮವಾಗಿ ಪ್ರೈಮರಿ ನೀಡ್ಫುಲ್ ಅಂತ ಅಂದ್ರೆ CC ರೋಡ್, ಗಟರ್, ಸ್ಟ್ರೀಟ್ ಲೈಟ್, ಈ ವ್ಯವಸ್ಥೆ ತಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಹೇಗಾಗಿದೆ ಸರ್? ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಮಗೆ ಒಂದು ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಫಂಡ್ ಬಂದಿತ್ತು ಸರ್ ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸದಿಂದ. ಓಕೆ. ಅದ ನಮಗೆ XMLA ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅದ ನಮ್ಮ ಪ್ರಾಪರ್ ನಂದಗಡಿಗೆ 3 ಕೋಟಿ. ಅದ ಫಂಡ್ ಯುಟಿಲೈಸ್ ಮಾಡ್ಕ್ಯಾಸ್ ನಾವು ಇದು ಎಲ್ಲ ಊರಿಗೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ.
ಮತ್ತ ನಾವು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ 100% ಮಾಡಿದೀವಿ ಸರ್. ಓಕೆ 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 ನಿಯರ್ ಅಬೌಟ್ ನನ್ನ ಅಂದಾಜ್ ಪ್ರಕಾರ ಪರ್ ಇಯರ್ ನಾವು 44 to 48 lakhs ನಮ್ದು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಆಗ್ತದೆ ಸರ್. ಓಕೆ 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 ಅದೇ ಒಂದು ಸುಧಾ ನಮಗೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ಗೆ हेल्पफुल ಆಗ್ತದೆ सर. ओके वो मतलब जो कैसे हुआ सर अभी यहाँ मतलब टैक्स जो कलेक्शन होता है तो बड़े बड़े इंडस्ट्रीज है क्या है सर अभी? सर कमर्शियल टैक्स तो ऐसा तो कुछ भी नहीं है सर. हमारे पास बाजार पेट का और इधर के जो रेसिडेंशियल्स का है उतना ही टैक्स हमारे को 40 above 40 lakhs कलेक्ट होता है सर. ओके और उसके अंदर बोलना बोले तो सर हमने ट्रांसपेरेंसी टैक्स कलेक्ट किया है सर. ओके 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 सबसे इम्पोर्टेंट हमने न स्टाफ के हाथ में कैश का सिस्टम रखा है सर, ओके न पंचायत के अंदर रखा है सर. ओके हमने ट्रांसपेरेंसी के लिए डायरेक्ट जो टैक्स भरने के लिए जो भी बंदा आता था हाँ उसको हमने सीधा बैंक का अकाउंट दिए थे वो बैंक में चलन भर के आने के बाद उसका टैक्स पेड की हम रसीद पेड करते थे सर. हो इससे मतलब बहुत एक पारदर्शक व्यवस्था मिला. हाँ सर. इसके अंदर क्या होता है डेवलपमेंट के लिए हमारे को फंड किधर भी अटकता नहीं, चाहे तो सिब्बंदी के होंगे न तो किसको भी ब्लेम तो नहीं करना है मेरे ओके को. ओके ओके पारदर्शक काम करने के लिए हमने ये आइडिया किया और हमारा देख के इस बात को थ्रू आउट हमारे को ईश्वरप्पा सर इसको बुलाए थे सर हाँ बेंगलुरु को. ओके उधर भी डिस्कशन करके आए तुम कैसा क्या किए ये काम करके. ओके 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 देन अभी वो मेरे हिसाब से तो मैं ही बोलता हूँ कि वो देख के अभी ट्रांसपेरेंसी डायरेक्ट टैक्स कलेक्शन भरने का कर्नाटक ने चालू किया. मेरे को तो ऐसा लगता है सर. बहुत अच्छी बात है सर. साथ ही सर अभी पीने का पानी का व्यवस्था कैसे सर इधर? सर हमारे को पानी इधर बोरवेल का आता है सर. ओके और उसमें क्या है सर हमारे को 10 किलोमीटर से इधर से बीडी दूर है सर. ओके उधर से बीडी से हम इधर 10 किलोमीटर के अंदर 5 किलोमीटर दूर इधर कुनकी कोप है सर. उधर एक हमने एक जलकुंभ बनाया है सर. ओके उधर से उधर सभी बोरों का पानी आता है. इधर से इधर हम लिफ्ट करके नंदगढ़ को लेके आते हैं सर पानी. ओके सर. साथ ही अभी जो जल जीवन मिशन में वो भी सेंट्रल गवर्नमेंट का जो काम चला सर वो कैसे मतलब अभी हुआ है? सर अभी जल जीवन मिशन 100% तो इधर लागू नहीं हुआ सर क्योंकि थोड़ा मिस अप्रोप्रिएट हुआ है सर. जो कॉन्ट्रैक्टर था हाँ अभी उसका रिटर्न उसको टेंडर कैंसिल करके अभी रिटर्न टेंडर डालने की तैयारी चल रही है सर बस. ओके. साथ ही आपका जो ग्राम पंचायत का बिल्डिंग है सर ಅದು ಕೂಡ ಒಂದು ಹೊಸ ಕಟ್ಟಡ ಲಕ್ಸುರಿಯಸ್ ಆಗಿದೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸರ್ ಹೇಗೆ ಎಲ್ಲ ಬಿಲ್ಡ್ ಮಾಡಲಾಯ್ತು ಸರ್ ಎಲ್ಲ? सर आधा उसके अंदर सबसे इम्पोर्टेंट बात ये है कि सर हमने और मेरी टीम ने और हमारे पीडीओ ने हाँ ये पंचायत की बिल्डिंग रहने दो सर और बाकी के नंदगढ़ के गांव के काम के बारे में हाँ हमने 24/7 काम किया है सर. ओके 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 हमने कभी सोचा नहीं कि 7 बजे 8 बजे 9 बजे ये हमने कभी भी नहीं किया सर. और हम हमारे वो गाड़ियों से कभी डीजल का पैसा भी एक्सेप्ट नहीं किया सर हमने. ओके ओके और पीडीओ सर भी वैसा ही बंदा था जो टाइम का परवाह न करते हुए काम किया है सर. ओके इसलिए आज हम जो मादरी बिल्डिंग देख रहे हैं, जो रास्ते देख रहे हैं, जो स्ट्रीट लाइट देख रहे हैं, हाईमास्ट लाइट देख रहे हैं सर, ये मेरे हिसाब से नंदगढ़ पूरे बेलगाम डिस्ट्रिक्ट में शिरगुप्पी पंचायत छोड़े तो सेकंड हम ही थे सर. ओके 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 ओके. साथ ही सर अभी जो आपका ग्राम पंचायत का जो अंदर अगर हम घूमे तो कई सारे जो गलीस है गली का जो सामने ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ನಂಬರ್ ಇದನ್ನ ಹೆಸರಿನ ಒಂದು ಫಲಕಗಳನ್ನೆಲ್ಲ ಅಳವಡಿಸಿದಿರಿ ಸರ್. ಅದೆಲ್ಲ ಸರ್ ಯಾವ ತರ ಮಾಡಿದ್ರಿ, ಹೇಗೆ ಮಾಡಿದ್ರಿ, ಏನು ಬೇರೆ ಏನು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ಆ ತರ ನೋಡಿ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ವಿಚಾರಗಳೆಲ್ಲ ಹೇಗೆ ಬಂತು ಸರ್? सर उसके अंदर क्या होता था हम दूसरे पंचायतों को घूमने जाते थे सर. जास्ती दस हमने साउथ केनरा को घुमाए सर. ओके. और हमने उडुपी देखा है सर. अभी कौन सा भी काम करने के लिए पहला हम सीओ से भी जाके डिस्कशन करते थे. ओके. कि अभी हम टूर को जाना है, हमारे को एडवाइस लेने के लिए जो परफेक्ट होती है ग्राम पंचायत जो पंचायत का नाम है वो पंचायत का नाम लेके उधर के ऑफिसर से बात करके तालुका पंचायत ऑफिसर से बात करके उसको विजिट करके हम इधर इम्प्लीमेंट करते थे. ओके 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 ओके. क्या करें तो हमारे पब्लिक को और हमारी जनता को सुटेबल होगा उस हिसाब से वो डायरेक्शन में काम करते थे सर. जो अगल बगल में जो शेतकरी का भी मतलब किसान लोग हैं तो स्पेशली किसान लोगों को क्या काम वगैरह हुआ है?
सर एग्रीकल्चर गोटा बनाते के गोटा बना के दिए सर। हाँ और जो कनेक्टिविटी रोड्स हैं जो फील्ड को जाने के लिए हाँ, हाँ, एग्रीकल्चर, हाँ उधर जिसको एनर्जी में सीढ़ी बनाने का सीढ़ी बनाए सर। जो ड्रेनेज का गटर का जो रोटेशन पानी जो फ्लड आके जो खेत का तबाही होती थी उसको रोकने के लिए हमने गटर्स का भी काम किया है सर। ओके। और साथ ही जो गाय का शेड है हाँ और सर। काऊ का जो वही शेड गोटे के शेड में बनाते थे सर हम गाय के शेड के लिए सर। ओके ओके। साथ ही और एक इम्पोर्टेंट जो काम है सर, आपका नंदगढ़ ग्राम पंचायत में एक जात्रा भी होता है सर, बहुत बड़ा जात्रा जो लक्ष्मी देवी जात्रा, और यहाँ जो टूरिस्ट प्लेस भी है संगोली रायण्ण का जो समाधि प्लेस है वो देखने के लिए भी लोग आते हैं सर। जी सर। इससे क्लीनिंग का बहुत बड़ा समस्या होता है, तो वो क्लीनिंग का जो SLRM घटक जो आपने स्थापन किया, जी सर। और ग्राम पंचायत में कितनी गाड़ी है जो घर घर गली जाता है और जो पूरा मतलब वेस्टेज जो कलेक्शन करता है, और साथ ही अगर गवर्नमेंट की तरफ से वो बकेट भी दिया जाता है, ऐसे काम वगैरह कैसे हुआ है सर? हमारे कने एक्चुअली गवर्नमेंट्स का फंड आने के पहले ही हमने सब वितरण कर दिया था सर बकेट। ओके ओके। क्योंकि हमारे पास फंड था सर, हमारे निधि नंबर 2 में भी पैसे थे सर। और मैं इमेजिन सर, मैं जैसा खर्च करता था वैसा आके हमारे अकाउंट में पैसा जमता था। दैट इज गॉड गिफ्ट। मेरे खुद को समझ में नहीं आता। मैं आज 5-6 लाख 10 लाख रुपए खर्च भी किए, देन वेरी नेक्स्ट वीक और 5-6 लाख रुपए जमते थे सर। वो इमेजिन सर। अभी हमारे को हमने गांधीग्राम पुरस्कार के भी 5 लाख रुपए थे सर हमारे को। और स्वच्छ तुम्हारा डिस्ट्रिक्ट के अंदर स्वच्छ ग्राम इसके पंचायत सिलेक्शन हुआ, उधर उसके 5 लाख रुपए आए थे सर हमारे। ओके 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 ओके। फंड की तो क्या कमी नहीं थी सर, प्रॉपर वे में यूटिलाइज करके काम करना इंपॉर्टेंट है, दैट्स इंपॉर्टेंट सर। साथ ही सर अभी जो SC ST लोगों को जो रिजर्वेशन रहते फंड, राइट सर, और उसमें उनको एक स्पेशलाइज करके, जैसा कि अगर कहीं पंचायत से जो उनको लाइटें दिए जाती नहीं सर, और ऐसे काम कैसे हुआ है? आपने बहुत अच्छा क्वेश्चन किया सर। हमने STC स्टूडेंट्स के साथ ही साथ सबसे पहला मैंने PDO से आइडिया दिया कि सर हर प्राइवेट स्कूल्स में हर बच्चे के गले में टाई और आइडेंटिटी रहता है। तो मैं मेरे पीरियड में STC बच्चों के साथ अदर स्टूडेंट्स को भी आइडेंटिटी कार्ड बना के दिए सर। ओके 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 ओके। और पर्टिकुलर जो स्टूडेंट्स है उनको हमने शूटर्स दिया सर। ओके। STC फंड में एजुकेशन फील्ड के अंदर हमने जो भी STC फंड बच्चे हो, जो भी अंग विकलांग हो, उनको हमने फंड दिया है सर। और उनको एजुकेशन के अंदर क्या भी कमतरता हो तो हमने इवन स्मार्ट बोर्ड भी दिया है सर। ओके 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 ओके। और आंगनवाड़ी को सर हमने डेस्क भी दिया है सर बैठने के लिए। और उधर स्मार्ट बोर्ड भी दिया है आंगनवाड़ी को, इवन आंगनवाड़ी को भी दिया है। ओके 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 ओके। साथ ही स्कूल वगैरह कैसे सर डेवलप है? उधर फेवर्स डालना और बच्चे लोगों को जो गर्म खाना रहता है, पानी का मतलब पीने का पानी, हाईटेक शौचालय, और ये काम वगैरह कैसे हुआ सर? हर स्कूल में शौचालय तो है ही है। हम जाके हमारे पीरियड में विजिट भी करते थे और खाना क्या आता है वो चेक करके बच्चों के साथ खाना भी खाते थे हम लोग सर। ओके ओके। साथ में मतलब खाना भी खाया सर? टेस्ट भी हुआ, बच्चों को टेस्ट लग रहा नहीं वो भी देखने के लिए। ये जो ವಿಕಲಚೇತನ लोगों ಅಂದ್ರೆ अंगविकलರಿಗೆ ಒಂದು ತ್ರಿಚಕ್ರ ವಾಹನಗಳನ್ನು ಕೊಡೋದು ಇರ್ತದೆ ಸರ್, ऐसे मतलब काम कैसे हुआ? नहीं सर, हमने अंग विकलांग को उनको हमने मेडिसिन एड दिया है सर। ओके। क्योंकि उतना बड़ा फंड तो नहीं रहता। वो तो हमारे MLA मैडम ने दे दिया है सर। हमने इधर से प्रपोजल दिया था MLA मैडम को। उन्होंने अपने पीरियड में अंग विकलांग को 3 टायर्स जो व्हीकल्स है स्कूटर्स, ओके, वो मैडम के फंड में हो गया है सर। साथ ही सर अभी जो आपका SLRM जो घटक है वो बनाया, तो उसके बारे में बताइए सर, उधर कैसे कैसे मतलब कंप्लीटली काम होता है? सर अभी हमने एक हिसाब से 6 लोगों का पेट भर रहे हैं सर हम। ओके। क्योंकि उसको भी लेबर लगते हैं। उनको जो अभी SLRM का हिसाब से जो पेमेंट आता है हम भी उनको पेमेंट दे के और एक अभी जो संघ है संघ के अंदर देकर वो पूरी लेबर्स को रन कर रहे हैं सर। ओके ओके ओके। वो सुबह सुबह आते हैं, 4 लेडीज है,
और एक ड्राइवर है। ओके, उनकी भी रोजी रोटी का मसला भी आसान से चल रहा है सर। बस मतलब साथ ही क्लीनिंग का भी एक Cleaning का भी मतलब काम चल पूरा रहा है। गांव का जो अच्छा चल रहा है सर अभी। वो देखने के लिए शायद मतलब बाहर से लोग भी आए थे होंगे सर। सर ये एरिया मैं वही बोला ना सर, हाँ। फर्स्ट हमारे ये दक्षिण भाग को जो अभी दक्षिण कर्नाटक बोलते हैं, हाँ, हाँ, हाँ। इधर जो बनाने की जो होड़ चली है, ओके। ये एरिया में ही फर्स्ट एसएलआरएम पॉइंट हमारा है सर। ओहो। तो जब भी बेलगाम डिस्ट्रिक्ट के सीओ सर किसको भी एसएलआरएम घटक बनाना है तो पहले जाके नंदगढ़ देखो बोलते थे। ओके ओके क्योंकि आइडियाज लेके आओ देन। अभी राजीव गांधी बिल्डिंग्स जो बना रहे थे, हाँ। सेवा केंद्र, हाँ। फर्स्ट हमारी बिल्डिंग जाके देखो देन बिल्डअप करो करके ऐसा मार्गदर्शन दिए थे सर। ओके ओके ओके। तो आपका जो अधिकार था उस टाइम पे बहुत सारे जो काम वगैरह हुआ है, तो अभी भी मतलब ಈಗಲೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಸಲಹೆ ಸೂಚನೆ ಕೇಳ್ತಾರ ಸರ್ ಹೇಗೆ ಸರ್? ಅವ್ರಿಗೆ ಅಂಜಿಕೆ ಸುಧಾ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವುದು ಮಿಸ್ ಅಪ್ರೋಪ್ರಿಯೇಟ್ ಆಗಿದ್ರೆ ಸುಧಾ ಇವು ನಿತ್ಯ ಕೆಲಸ ಕೇಳಬಹುದಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಭಯ ಇದೆ ಸರ್. ಓಕೆ ಓಕೆ. मैं इसको उनको डराने के लिए तो नहीं बोलता सर. कहाँ भी अगर ಯಾಕಂದ್ರೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ ಸರ್. क्योंकि अगर वो किधर भी स्टेप चुकेंगे तो मैं मार्गदर्शन करता हूँ सर, ये तुम्हारा रास्ता चुक रहा है, इसको करेक्ट कर लो भाई बोल। ओके 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 ओके। अभी कौन सा भी मीटिंग रहने दे, कौन सा भी अभी एक प्रोग्राम करने का है तो हमारे पीडीओ सर भी हमारे को बुला के पूछते हैं, अध्यक्ष बुलाते हैं, अभी ये कार्यक्रम करना है, इसमें तुम्हारी राय क्या है, सलाह लेके काम करते हैं सर। कलेक्टली हम सलाह के जरिए काम करें तो सक्सेस हो जाते हैं सर। ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಿಷ್ಠಾವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಪಕ್ಷದ ಸಂಘಟನೆ ಎಲ್ಲ ಯಾವ ತರ ನಡೀತಿದೆ ಸರ್? सर मैं जब पंचायत में घुसता हूँ तो मैं कौन से भी पक्ष का आदमी नहीं रहता सर। मैं कलेक्टली मैं टोटल नंदगढ़ के जनता के बारे में सोचता हूँ और वो कौन से भी पक्ष का रहने दो उसका काम करना और उसको सोल्यूशन करके देना इम्पोर्टेंट समझता हूँ सर। शायद यही होंगे सर, क्योंकि ये बात क्यों बोल रहा हूँ, ಸುಮಾರು 30-35 ವರ್ಷದಿಂದ ತಮ್ಮ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಚರ್ಚೆ ಮಾಡುವಾಗ ಹೇಳ್ತಿದ್ರಿ ಸರ್, ಸ್ವಲ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಕ್ಷದ ಅಂದ್ರೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ತಮಗೆ ಸರ್ ಒಂದು ಅವಕಾಶಗಳನ್ನು ನೀಡಬೇಕಂತಂದ್ರೆ ಇದು ಸಾಮಾನ್ಯ ಮಾತಲ್ಲ. ತಾವು ಹೇಗೆ ಸರ್ ಜನರ ಜೊತೆಗೆ ನಡ್ಕೊಂಡಿದ್ದೆಲ್ಲ? ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂಯಿಸಂ ಜಾಸ್ತಿ, ಮರಾಠಸ್ ಜಾಸ್ತಿ, ಅಂಥದ್ರಲ್ಲೂ ಕೂಡ ತಾವು ಇಷ್ಟೊಂದು ಚಾಪನ್ನು ಮೂಡಿಸಿದ್ರಲ್ಲ ಸರ್, ಅದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಯ್ತು? सर क्या है, हमने भेदभाव नहीं रख करके, जात पात का विचार ना करके हार्डली काम करेंगे तो उनको भी अपोजिशन रहने दो, कोई के पक्ष का भी बंदा रहने दो, उनके दिमाग में बात आ जाती है कि बंदा ये सही है, इसके पास पक्षपात नहीं है, वो क्लियर काम करता है बोल के। ओके ओके। उस हिसाब से वो भी अभी हम किधर भी गए, अभी कौन से भी हिंदू समाज का भी काम रहने दो, हमारे को बुलाते हैं सर, सलाह मशवरा लेते हैं। अभी नेक्स्ट ईयर जतरा भी है सर, महालक्ष्मी का 25 ईयर्स से हो रहा है सर। ओके। तभी भी हमारे को बुला के सजेशन लेते हैं सर, तुम्हारा ओपिनियन क्या है। नहीं, हम सभी लोगों के साथ मिलजुल के हैं सर, ऐसा कभी क्या भेदभाव नहीं है सर। ओके। जो सामाजिक सेवा बोलेगा तो ऐसे मतलब आपका खून में बसा हुआ, पहले मतलब ये भी ऐसा है कि आप PSI बनने वाले थे, वो भी सामाजिक सेवा है, और साथ ही अभी भी मतलब जो कंटिन्यू आपका सामाजिक सेवा चलते आ रहा है। एक ऐसा मैनरिज्म है सर, ये मतलब कैसे मतलब ऐसे फिट हो गया सर? क्या है, मैं अभी क्यों ये बात पूछ रहा हूँ करके सर, एक तरफ से आप बिजनेस भी संभाल के और एक तरफ से इतना सामाजिक सेवा भी करते जा रहे हैं, तो ग्राम पंचायत का मतलब मेंबर बोलेगे तो कंटिन्यू है, सुबह से शाम काम रहता है। बेलगाम लारी एसोसिएशन और उसका मतलब आप अध्यक्ष मतलब मेंबर भी है, तो ये सब काम वगैरह कैसे बैलेंस करते हैं सर? कैसा है, अभी कलेक्टली हम तो पूरा कौन सा भी काम रहने दो सर, विदाउट सपोर्ट, विदाउट कोऑपरेशन ऑफ वर्कर्स हम कौन सा भी काम सही नहीं कर सकते सर। मैं इवन जब हमारी पंचायत को पुरस्कार मिला तो मैं फर्स्ट ऑफ ऑल मेरे स्टाफ को क्रेडिट दिया कि सर, क्योंकि
हम अकेले कुछ भी नहीं कर सकते थे। मेरा स्टाफ मेरे साथ, मेरी कमिटी मेरे साथ थी, कलेक्टिवली हमने काम किया, इसलिए स्टेज को आ गए सर। ओके 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 ओके। विदाउट कलेक्टिवली हम कुछ भी सक्सेस नहीं हो सकते सर। अभी ट्रांसपोर्टेशन सर, मेरे पास जो लॉरीज हैं वो चलाने वाले ड्राइवर और क्लीनर्स हैं सर। हाँ। हम उनके बारे में नहीं सोचेंगे तो वो हमारा सही काम नहीं करेंगे सर। तो कलेक्टिवली हमने सबका वेल बींग्स के लिए काम करेंगे तो अल्लाह ताला हमारे को भी अच्छा रखेंगे। साथ ही सर आप एसके ट्रांसपोर्ट ओनर भी है सर, उधर काम वगैरह कैसे चलते हैं सर? फाइन सर, ओके, अल्लाह का देन है सर, सही चल रहा है बस। एनआरई सोसाइटी का आप उधर भी मेंबर है, साथ ही उर्दू स्कूल यूजीएससी स्कूल का एसडीएमसी मेंबर भी है। हाँ सर। स्कूल वगैरह जाना, उधर बच्चों लोगों से जो देखभाल करना, केयरिंग करना, वो काम वगैरह कैसे रहता है सर? सर उधर से हेडमिस का फोन आता है। ओके। पानी का प्रॉब्लम, हाँ। रोड का और ड्रेनेज का कुछ भी प्रॉब्लम रहे तो इन्फॉर्म करते हैं सर। हाथ में हमारे पंचायत के कैसे भी वर्कर्स रहते हैं, हाँ। उनको इन्फॉर्म करके सडन हम उनकी जो भी तकलीफ है दूर करते हैं सर। ओके। और रहा जहाँ तक कि एनआरई सोसाइटी का, मेरे फादर उधर ट्रेजर भी हैं सर। ओके ओके। मैं मेंबर रहा तो वो ट्रेजर भी हैं सर। ओके ओके, तो बहुत मतलब ऐसा है कि केयरिंग लेना ही पड़ता है सर। राइट। जो इतना सारे जो काम वगैरह हुआ है, तो आज एक नंबर 1 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ बन गया। ಈಗಲೂ ಕೂಡ ತಾವು ಒಂದು ಹಾಲಿ ಮೆಂಬರ್, ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಅಂತ ವಿಚಾರಗಳು ಇದೆಯಾ ಸರ್, ನಾನು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಏನಾದ್ರೂ ನನ್ನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಶೇಷ ಯೋಜನೆಗಳು ಏನಾದ್ರೂ ಇದೆಯಾ ಸರ್ ಇನ್ನು? नोडो सर, अल्लाह मेरे को चांस दिया तो हम रेडी है सर करने के लिए। देखेंगे इन फ्यूचर टीपी इलेक्शन भी है सामने। अगर ऐसा क्या भी चांस रहे देखेंगे इंशाल्लाह सर। ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತೆ ಈ ಡಿಜಿಟಲೈಸೇಷನ್ जो ಗ್ರಂಥಾಲಯ ಆ ತರದೆಲ್ಲ ಸರ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೀರಾ? ಮತ್ತೆ ಸಮುದಾಯ ಭವನಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕಟ್ಟುವುದೆಲ್ಲ ಇರ್ತದೆ, ಸಫಿಶಿಯಂಟ್ ಸಮುದಾಯ ಭವನಗಳೇನಾದ್ರೂ ಇದಾವ, ಇಲ್ಲ ಇನ್ ಮುಂದೆ ಕಟ್ಟುವಂತ ಪ್ಲಾನ್ ಇದೆಯಾ ಹೇಗೆ? ಇಲ್ಲ ಸರ್, ನಮ್ ಪೀರಿಯಡ್ ದಾಗ ಡಿಜಿಟಲ್ ಲೈಬ್ರರಿ ಸುಧಾ ಆಗೈತೆ ಸರ್ ನಂದಗಡದಾಗ. ಮತ್ತ ನಾವು ಸಮುದಾಯ ಭವನ ಸುಧಾ ಕಟ್ಟ ಮುಕ್ಳಿಕ್ ಮಾಡಿದೀವಿ ಸರ್. ಓಕೆ. ಈಗ ಯಾವ್ದು ನೆಸೆಸಿಟಿ ಸುಧಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ಈಗ ನಾವು ನಮ್ದು ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಇದೆ ಸರ್, ಇಲ್ಲೇ ಒಂದು ಡ್ಯಾಮ್ ಇದೆ ಸರ್. ಓಕೆ. ಈಗ ಇದ ನಿಮ್ದ ಜಲ್ ಜಲ್ ಮಿಷನ್ ದಾಗ ಸುಧಾ ನಾನೇ ಸುಧಾ ಅದೇ ಪ್ರಪೋಸಲ್ ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಸರ್. ಓಕೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಸುಮಾರು 2.5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಪೈಪ್ಲೈನ್ ಇದೆ ಸರ್. ಆ ಬಿಡಿದಿಂದ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ನೀರು ತಗೊಂಡ್ಕಿಂತ ನಮ್ದ ಡ್ಯಾಮ್ ಇದೆ, ಚಿಕ್ಕ ಡ್ಯಾಮ್ ಇದೆ ನಂದಗಡದ, ಅದ ಅದೇ ನೀರು ತಗೊಂಡ್ ಬಂದ್ ಸರ್ಫೇಸ್ ವಾಟರ್ ನೀರು ಕೊಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಚಾರ ಇದೆ ಸರ್. ಕೆಲಸ ನಡೆದೈತೆ ಸರ್, ನೋಡೋಣ ಈಗ ಮುಂದೆ ಏನಾಗ್ತೈತಿ. ಜೊತೆಗೆ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಸರ್, ಈಗ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸೈನಿಕರು ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ, ದೇಶ ಕಾಯುವಂತ ಸೈನಿಕರಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸಲಾಂ. ಈಗ ಅಂತ ಒಂದು ಸೈನಿಕರನ್ನೆಲ್ಲ ಕರೆದು ಏನಾದ್ರು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ವತಿಯಿಂದ ಆತರ ಏನಾದ್ರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆದಿದೆಯಾ ಸರ್? ಮಾಡಿದೀವಿ ಸರ್. ನಾವು ಯಾರ ಫ್ರೀಡಮ್ ಫೈಟರ್ಸ್ ಅದಾರ ಸರ್, ಮತ್ತ ಸೈನಿಕ ಅದಾರ, ಅವ್ರದ ಪ್ರತಿ 15 ಆಗಸ್ಟ್ಗೆ ನಾವು ಸತ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಅವ್ರಿಗೆ ಏನಾರ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತ್ ವತಿಯಿಂದ ಡೊನೇಷನ್ ಕೊಡುದು ಇದ್ರೆ ಸುಧಾ ಅವ್ರಿಗೆ ಡೊನೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್ ನಾವು. ಓಕೆ. ಸಾಥ್ ಹಿ ಸಾಥ್ ಸುಮಾರು ಇಷ್ಟು ವರ್ಷದ ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಜೀವನ ಸರ್. ಈಗ ಒಂದು ಶಫಿ ಸರ್ ಅಂತಂದ್ರೆ ಅಭಿಮಾನ, ಇಲ್ಲ ಒಂದು ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾವಳಿಯನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು, ಊರಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೀತದೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳೆಲ್ಲ ನಡೀತದೆ. ಈಗ ಅಂತ ಟೈಮಲ್ಲಿ ತಮ್ಮಿಂದ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದೀರಿ ಸರ್? ಅಲ್ಲ ಸರ್, ಆ ಟೈಮ್ದಾಗ ಅವ್ರು ಸ್ಪಾನ್ಸರ್ಸ್ ಯಾರು ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರು ಬಂದ್ ಗ್ಯಾಸ್ ಏನ್ ಹೆಲ್ಪ್ ಕೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಫುಲ್ಫಿಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್ ನಾವು. ಅದು ಯಾವ ತರ ಅಂದ್ರೆ ಸರ್, ಅವರಿಗೆ ಟಿ ಶರ್ಟ್ ಕೊಡೋದಾಗ್ಲಿ, ಈ ಮುಂಚೆನೆ ತಾವ್ ಹೇಳಿದ್ರಿ ಸರ್, ಈಗ ಸ್ಕೂಲಲ್ಲೂ ಕೂಡ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಈಗ ಅಂಗನವಾಡಿ ಅಂತಂದ್ರೆ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನಾದ್ರು ಚೇರ್ಸ್ ಕೊಡೋದು, ಆಟೋಪಕರಣ, ಪೀಠೋಪಕರಣ, ಈ ತರ ಯಾವ ತರ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಸರ್? ಈಗ ಅಂಗನವಾಡಿ ಅಂದ್ರೆ ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಡೆಸ್ಕ್ ಮತ್ತ ಸೀಟಿಂಗ್ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್, ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತ ಪ್ಲೇ ಗ್ರೌಂಡ್ಸ್ ಒಳಗ ಇಂಡೋರ್ಸ್ ಅದೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿದೀವಿ ಸರ್. ಮತ್ ನಮ್ಮ ಊರೊಳಗೆ ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸದಾಗ ನಾವು ಜಿಮ್ ಸುಧಾ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿದೀವಿ ಸರ್. ಓಕೆ 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 ಓಕೆ. ಓಪನ್ ಜಿಮ್ ಮಾಡಿದೀವಿ ಸರ್. ಪಂಚಾಯತ್ ಹಿಂದೆ ಒಂದ್ ಓಪನ್ ಜಿಮ್ ಮತ್ತ ಒಂದು ಗಾರ್ಡನ್ ಸುಧಾ ತಯಾರು ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿದೀವಿ ಸರ್. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳ ದೂರ ಹೋಗ್ಯಾಸ ಅದ ಏಜ್ ಓಲ್ಡ್ ಪೀಪಲ್ ವಾಕ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪಂಚಾಯತ್ ಅವರದಾಗ ಫುಟ್ಪಾತ್ ಮಾಡ್ಕ್ಯಾಸ ಗಾರ್ಡನ್ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿದೀವಿ ಸರ್. ಓಕೆ. ಈ ಭಾಗದ ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಅಂಜಲಿ ಮೇಡಮ್ ಅವರು
ತಮ್ಮೆಲ್ಲ ಒಂದು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಏನು ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಆಗಿದೆ ಸರ್ ಅವರಿಂದ? ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಸುಧಾ ಹೆಮ್ಮೆ ಮಾತಾ ಸರ್, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರದ್ದು ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸುಧಾ ಹೆಮ್ಮೆ ಮಾತು ಸರ್. ನಂಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಯಾವ್ದು ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತ್ ಕೆಲಸ ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ರೆ ಗಮನಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಕೆಲಸ ಫಸ್ಟ್ ನೀಟದಲ್ಲಿ ನನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಓಕೆ 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 ಓಕೆ. ಜೊತೆಗೆ ಸರ್ ತಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ. ಅಬ್ಬ ಅವರು ಕೂಡ ಮುಂಚೆ ಮೆಂಬರ್ ಇದ್ರು, ಅಧ್ಯಕ್ಷರಿದ್ರು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ನೀಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್? ಸರ್ ಇನ್ನೂವರೆಗೆ ನನಗೆ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ ಅಂದ್ರೆ ಸರ್, ನಾವು ಇಷ್ಟ ನಮ್ಮ ಫಾದರ್ ಆಗ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾಕ ಆಗ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು 3 ಟರ್ಮ್ ಆಗ್ಲಿ ನಾವು ಯಾರ್ದ ಏನ್ ಅಪ್ರಾತಪ್ರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾರ್ದ ಒಂದು ಸಿಂಗಲ್ ಬ್ಲೇಮ್ ಸುಧಾ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ. ದ್ಯಾಟ್ಸ್ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ಮಾತು ಸರ್ ನನಗೆ. ಓಕೆ ಓಕೆ ಓಕೆ. ನಂದು ಅಷ್ಟು ಟೆನ್ಯೂರ್ ಇಲ್ಲ ಸರ್, ನಮ್ಮ ಫಾದರ್ದು ಸುಧಾ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಕದ ಸುಧಾ ಸರ್. ಓಕೆ ಓಕೆ ಓಕೆ. ಅಂತ ಒಂದು ಹೆಸರು ಗಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮತ್ತೆ ತ್ಯಾಗನೂ ಮುಖ್ಯ. ಹೇಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ? ಅದೇ ದ್ಯಾಟ್ಸ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸರ್. ಬಿಕಾಸ್ ನಾವು ಯಾವುದು ದೇವರು ನಮ್ಗೆ ಏನ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಸರ್, ಸಾಕಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿದಾನ. ಅದೇ ನಾವು ಈಗ ಜನರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗುದು ಅದೇ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಸರ್. ಓಕೆ, ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ತುಂಬಾ ವರ್ಷದ ರಾಜಕಾರಣ, ಸಾಕಷ್ಟು ಈಗ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ಒಬ್ಬರಿಂದನೇ ಆಗಲ್ಲ, ಅದ್ರ ಹಿಂದೆ ತಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳು, ಆತ್ಮೀಯರು ಕೂಡ, सगी दोस्त भी रहते हैं सर. ऐसा लोगों का अगर नाम लेना चाहेंगे तो आप अभी बता सकते हैं, याद कर सकते हैं? नहीं सर, मैं अभी किसी का भी नाम लिया तो मेरे दूसरे दोस्त को बुरा लगता है, इसलिए मैं किसी का भी नाम लेना मुनासिब नहीं समझता सर. ओके ओके. लेकिन सबका हेल्प मिला है सर? सर कलेक्टिवली सपोर्ट रहने की वजह से हम सक्सेस हो जाते हैं. ओके ओके ओके. किसी के सिंगल सपोर्ट से हम सक्सेस नहीं होंगे ना सर. नाम फेम बहुत है, फिर भी इलेक्शन का जो टाइम रहता है ना सर, उस टाइम कैसे रहता है सर? दैट्स पीरियड क्रूशियल पीरियड फॉर एवरी कैंडिडेट सर. ओके. उसके अंदर दो मत नहीं है. हाँ. हम कितना भी काम करें तो उसको एक्सप्लेन करके उनके माइंड में और आने वाले दिनों में क्या उनके लिए भलाई हो सकती है, हाँ. हम उनके लिए और क्या काम कर सकते हैं, उनको एक्सप्लेन करके उनको मोटिवेट करना इम्पोर्टेंट लगता है सर. बहुत इंटरेस्ट से सर आप नंदगढ़ ग्राम पंचायत को प्रामाणिक से जो काम किया, तो आने वाला दिन में जो आने वाला अध्यक्ष को, सदस्य लोगों को, तो आप मतलब क्या बोलना चाहेंगे सर? सर निष्पक्ष कौन सा भी भेदभाव नहीं करके हम काम करेंगे ना सर. ओके. हर एक बंदा सक्सेस है सर. हम हमारे दिल में खोट रख के, हाँ. हमारे दिल में रिमार्क्स रख के, हाँ. हमारा प्रॉफिट के बारे में सोच के काम करेंगे तो दैट इज इम्पॉसिबल सर. ओके 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 ओके. आप जो अध्यक्ष थे सर, अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यगण ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಎಲ್ಲ ನೀಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಸರ್? ಅವ್ರದ ಕಷ್ಟದಾಗ ಸುಧಾ ನಾವು ನಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ದ ಕಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ನಿಂತಿದ್ದೇನೆ ಸರ್. ಓಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು, ನಾ ಅದೇ ಹೇಳಿದ್ದೇನೆ ಸರ್, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಕಲೆಕ್ಟಿವ್ಲಿ ಸಪೋರ್ಟ್ದಾಗ ಇದು ಇಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಬಂದು ಮುಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಸರ್ ನಾವು. ಓಕೆ 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 ಓಕೆ. ಕೊನೆಯದಾಗಿ ಸರ್, ಈಗ ನಂದಗಢ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಎಲ್ಲ ಮತದಾರ ಬಂಧುಗಳಿಗೆ ತಾವು ಏನೊಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀರಿ? या मैं हमारे नंदगढ़ की जनता को एक ही बात कहना चाहता हूँ सर. आपके सामने का ही कैंडिडेट रहता है. ओके. आपके सामने ही फला फूला बड़ा हो रहता है. हाँ. उसका कैरेक्टर, उसका एटीट्यूड, उसके विचार आपके दिमाग में रहते हैं. जो सही बंदा है, जो काम करने वाला बंदा है, उसको चुना कर पंचायत को लगा दें और नंदगढ़ के डेवलपमेंट में सक्रिय काम नंदगढ़ की जनता का ही रहेगा, मैं ऐसा विश्वास रखता हूँ सर. ಓಕೆ ಸರ್. ಜೊತೆಗೆ ಈ ಮುಂಚೆನೆ ತಾವು ಹೇಳಿದ್ರಿ ಸರ್ ಒಂದು ಮಾತು ಅಂತಂದ್ರೆ, ತಾವು ಒಬ್ಬ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮ್ಯಾನ್ ಕೂಡ, ತಮ್ಮ ಒಂದು SK ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಒಂದು ಉದ್ಯಮವನ್ನು ಕೂಡ ಸಂಭಾಳಿಸ್ತಿದ್ರಿ. ಅದರಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಡ್ರೈವರ್ಸ್, ಕ್ಲೀನರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬರ್ತಾರೆ. ಕೊರೋನಾ ಅಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ರೋಗ ಬಂದಿತ್ತು. ಆ ಒಂದು ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ ತಮ್ಮ ಒಂದು ಸಂಭಾಳಿಸಿದಿರಿ ಸರ್ ಎಲ್ಲ ಈ ಕಾರ್ಮಿಕ ವರ್ಗವನ್ನ? सर ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಮನ್ಯಾಗ उनको घर में बैठा के हमने पगार दिया है सर. ओके. क्योंकि वो भी इंसान है सर. हम मेरी जैसे नीड्स है, उनके भी नीड्स है. इस हिसाब से उस पीरियड में तो सर हमने, मैं खुद वो टेन्योर में ग्राम पंचायत अध्यक्ष था सर. ओके. नॉट ओनली माय वर्कर सर, मैंने पूरे गांव को मास्क ओके वितरण किए सर.
सैनिटाइजर्स की सिस्टम बनाए सर, सैनिटाइजर्स कमान बनाए सर। ओके कोई भी बंदा आना है कौन सी भी ऑफिस में तो उसके सामने हमने कमान बना के जो सैनिटाइज हो के ही ओके अंदर आना वो सिस्टम के हमने भी काम किया है सर। ओके 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 हमारे तब अड़वी मठ सर थे सर, ईओ साहब, ओके वो उनके साथ हमने बहुत काम किया है सर। साथ ही कुछ अभी खाने का सामान वगैरह ऐसे कुछ मतलब किट वगैरह वितरण किया हुआ? हाँ किया है ना सर, हमारे पीरियड में हमने खुद किया है सर हमारे हाथों से। ಓಕೆ, ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ಇಷ್ಟೊತ್ತು ನಮ್ಮ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ವೀಕ್ಷಕರ ಮುಂದೆ ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಅನುಭವ, ಸಾಮಾಜಿಕ ಸೇವೆ ಹಾಗೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ತಮಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್, ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಲಾಟ್ಸ್. ಇಷ್ಟೊತ್ತು ತಾವು ನೋಡಿದಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಂದಗಡ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಫೀಸ್ ಸರ್ ಇವರ ಮಾತುಗಳನ್ನ. ಇವರ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಲಾಗಿನ್ ಆಗಿ www.politiciansindia.com. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.